पण राज्य चालवणं सोपी गोष्ट नव्हती. ही तारेवरची कसरत शिवाजी राजे कशी करत असतील? महाराज, हे लोक दुष्काळाचं कारण घेऊन आले, तुम्हाला भेटल्याशिवाय जाणार नाही. भेटून जाणार आहे आम्ही. महाराज, आमदा पावसाने लई वाढ दिली. अन्नी टंचाईच्या धामधुमीत कोणता बी नाही झाला. जनावर ऐकायला लागली, हत्यार बी नाही. या साली जरात माफी दिली तर बरं होईल बघा. पण महाराज, पंत, त्यांची कैफियत मी ऐकली. त्यांच्या म्हणण्यात अर्थ आहे. अहो, ही आपली रयत, त्यांची काळजी आपण नाही करणार तर मग कोण? साऱ्यात थोडी सवलत द्यावी असे आम्हासही वाटते. जी महाराज. आणि अजून एक करा, गरजू कुंब्यांना रोख मदत करण्यापेक्षा सरकारातून एक बैल जोडी आणि एक नांगर देखील त्यांचं काम सुरू राहील असं बघा. पण महाराज, ट्रेन कशी फिरणार? महाराज, आम्हासनी साधा काय बी नको. या अवघड वक्ताला तुम्ही सांभाळून घ्या म्हणजे झालं. पुढची झाली पुरं पेडू भाऊ आणि आईची आण. दादा, एवढी मोठी शपथ घ्यायची गरज नाही. आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. पुन्हा नव्या जोमानं काळ्या आईची मशागत करा. काम दुपटीनं कमवा आणि मग सरकारचं ऋण. पण महाराज, पंत, तुमच्या मनात काय आलं हे आम्हाला कळलंय. आज दुष्काळाच्या झळीत हे भाजले जात आहेत. शेतकऱ्याची नड भागली की व्याज सोडून द्यावं. मुद्दल मात्र पुन्हा सरकारात जमा करावं. त्यानं होईल काय? तर मिळालेल्या मदतीची त्यांना जाणीव राहील. सरकारचं नुकसान होणार नाही आणि आपण हे कर्ज